कालच सोलापूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून असंच आम्ही सोलापूरात आत्ता मी फेरफटका मारत असताना सोलापुरात एक रिक्षात जात असताना इथं आम्हाला 7 रस्ता परिसरात दिसली मला. त्या रिक्षाच्या पाठीमागे जे लिहिलेलं एक वाक्य आहे त्या वाक्यासारखीच आज सोलापुरात अनेक राष्ट्रीय पक्षांच्या कार्यालयाबाहेरची परिस्थिती आणि तिथले लोकांचे एक मानसिक विचार या रिक्षाच्या मागे जे वाक्य आहे तसं आम्हाला दिसत आहे. तर असंच एक योगायोगाने घडलेला आजचा प्रसंग मनसे प्रसंग आणि त्यावरचं तुम्ही लिहिलेलं घोषवाक्य जर बघितलं तर लिहिलेले पगार बायकोची पुढारी गल्लीचा अशी परिस्थिती बऱ्याच सोलापुराच्या राष्ट्रीय पक्ष कार्यालयाच्या बाहेर आम्हाला आता सध्या दिसते आहे. त्यामुळे आमचे जे इथं रिक्षाचालक आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांना सोलापुरातल्या या आपल्या या पक्ष कार्यालयाबाहेरची जी मी आत्तापर्यंत परिस्थिती आहे त्या ते हुबेहूब रिक्षावर मागं सादर केलेली आहे. 15-20 वर्षापासून आता जे बायका कामाला जातात, पिढ्या करतात किंवा धुणं भांड्याला जातात आणि गल्लीमध्ये प्रत्येक घरात एक एक पुढारी आहे आणि एक 10-12 पोरं घेऊन फिरलं, 4 गाड्यावर घेऊन फिरलं की मी गल्लीतला पुढारी आहे, मी गल्लीतला नगरसेवक होतो, इलेक्शनला थांबणार आहे, मी हे फॉर्म भरलो तिथनं तिकीट मागणार आहे, इथे तिकीट मागणार आहे. हे जे डोकं उठलं आहे त्या डोका उठला म्हणून माझ्या डोका फिरून मी टाकलेलं आहे.